हे रोल का सर आता मला वाटतंय मुंबईत ह्या वृत्तवाहिनीवर खासदार निधी मिळालेल्या बाबतीत त्या ठिकाणी आलंय. त्याच्यात माझ्या मतदारसंघामध्ये 18 कोटी रुपये खासदार निधी प्राप्त झालाय. त्याच्यात मी 130 कामं प्रस्तावित केलीत. त्याच्यापैकी 21 कामं पूर्ण झालीत आणि त्याचा निधी वितरित झालाय. बाकीची कामं प्रगतीपथावर आहेत. तर मला खासदार निधीच्या बाबतीत लोकांच्या मनात जो संभ्रम होतोय त्याच्या बाबतीत मला सांगायचं आहे की मी 2019 ते 24 खासदार होतो. 2019 ते 24 मध्ये त्या ठिकाणी खासदार निधीला खर्च करायची मर्यादा किंवा मुदत ही 5 वर्षाची असते. मग तुम्ही कुठल्याही निधीचं मूल्यमापन करत असताना त्या निधीला मुदत किती वर्षाची आहे ते बघून मुदत संपल्याच्या नंतर त्या खासदाराचा खासदार निधी जर शिल्लक राहिला तर निश्चितपणे त्या खासदाराचं अपयश आहे. मुद्दा क्रमांक 2, 5 वर्षात ओमराजेला 19 ते 24 जो खासदार निधी मिळाला त्या खासदार निधीमधला 1 पैसाही माझा अखर्चित राहिलेला नाही. तुम्ही ही माहिती MP लॅडवरनं काढू शकता. आता मुद्दा 3, माझ्या लोकसभा कार्यक्षेत्रामध्ये येणाऱ्या बूथची संख्या ही साधारणतः 2475 पर्यंत आहे. 2475. मला 5 वर्षात खासदार निधी एका वर्षाला 5 कोटी रुपये मिळतो. 5 वर्षाचा किती झाला? 25 कोटी. 25 कोटी खासदार निधीला जर 2475 बूथनं भागलं तर एका बूथला 1 लाख वर काहीतरी 2000-3000 रुपये मिळतील. 1 लाख रुपयात काम होणार सांगा मला. तुम्ही समजून सांगा की 1 लाख रुपयात अमुक अमुक काम होतंय कुठल्याही गावात. तेही 5 वर्षातलं बरं का. हा निधी मी मिळणारा 5 वर्षातला सांगतोय. कुठल्याही गावात 1 लाख रुपयात एका बूथवर काम होऊ शकत नाही. वस्तुस्थिती आहे. किमान 7 लाख रुपये ते 10 लाख रुपये. मग सभा मंडपाचं काम असेल, गावातलं सार्वजनिक सभागृह असेल, गावातल्या एखाद्या शाळेचं काम असेल, शाळेच्या कंपाऊंड वॉलचं काम असेल, त्याचबरोबर रस्त्याचं काम असेल, या कुठल्याही कामाला कमीत कमी 7 लाख आणि जास्तीत जास्त 10 लाख रुपये निधी देणं क्रमप्राप्त आहे तरच ते काम पूर्ण होतंय. जर एका गावात 7 लाख ते 10 लाख रुपये खासदार निधी गेला तर साधारणतः जवळपास 5 ते 6 बूथ, कारण 7 बूथचे पैसे एका बूथला जाणार आहेत म्हणजे 5 ते 6 बूथ काय होणार आहेत? निधीचे राहणार आहेत. आता जी बूथ राहिलेत त्या बूथला काय वाटणार की बाबा आम्ही तर सगळ्यांनीच तुम्हाला मतदान केलं होतं पण तुम्ही निधी देताना किती बूथला दिलं? एका बूथ. तर हा जो निधी आहे तो 5 वर्षातला आहे आणि मूल्यमापन तुम्ही माझं 24 ते 29च्या टर्मचं करत असताना 2029 मार्च संपल्याच्या नंतर तुम्ही ह्याचं मूल्यमापन करावं. जर माझा खासदार निधी शिल्लक राहिला तर तुम्ही त्याच्या बाबतीत बोलावं. पण 6 ते 7 बूथ शिल्लक राहिल्याच्या नंतर त्या बूथच्या त्या गावात राहणाऱ्या लोकांना खासदारानं काय उत्तर द्यायचं हा माझा प्रश्न आहे. त्याच्यामुळं जो त्या ठिकाणी निधी दाखवला जातोय की बाबा 18 कोटी मिळाले, आता खरं तर 3 वर्षाचे 15 कोटी मिळायला पाहिजे होते पण 3 कोटी जास्त कुठले मिळाले मला? तर माझ्या 19च्या पूर्वीच्या खासदाराने त्यांचा खासदार निधी खर्च न केल्यामुळं ते 3 कोटी रुपये मला आता वाढवून आलेत. म्हणून ते किती दिसते? 18 कोटी. मला वाटतंय ही सर्वसामान्य लोकांनी सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे. आणि शेवटी आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना गावातल्या प्रत्येक माणसाचं अपेक्षा आमच्याकडनं असते किंवा खासदारांनी आमच्या गावात कुठलं एक ना एक तरी काम करावं आणि ती त्याची मागणी ही माफक आहे ती पूर्ण केली पाहिजे. काल मला असाही प्रश्न विचारण्यात आला की ज्यावेळेस काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार होतं त्यावेळेसच्या कुठल्या आमदारांना असं म्हणलं नाही की मला विकास करायचा आहे म्हणून किंवा मला लोकांची कामं करायची म्हणून मला सत्तेत जावं लागतं. मी 2009ला पण आमदार होतो. 2009ला मी आमदार असताना काँग्रेस राष्ट्रवादीचं ज्यावेळेस कधी सरकार होतं त्यावेळेस किमान 40% विकास निधी त्या विरोधी पक्षाचा जरी आमदार असता तरी त्याला दिला जात होता. मला वाटतं आत्ताची जर परिस्थिती आपण बघितली तर आकडेवारी काढल्याच्या नंतर तोही विकास निधी आपल्याला लक्षात येईल. खासदार निधी ठीक आहे पण बाकीचा जो विकास निधी आहे जिल्हा नियोजन समितीचा असेल, आपले विविध शासनाचे हेड असतील,
त्याचा मिळणारा निधी सुद्धा विरोधी आमदाराचा, विरोधी खासदाराचा जर आपण काढला तर मला वाटतंय ह्या प्रश्नाचं उत्तर त्या ठिकाणी आपल्या सगळ्याला आपसूक मिळेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आम्ही शेवटी मतदारसंघातल्या सर्वसामान्य माणसाशी देणं लागतोय. मी माझ्या आयुष्यातला पूर्ण वेळ मतदारसंघातील सामान्य माणसासाठी दिलाय. आणि त्या सामान्य माणसाला सुद्धा जर आपण विचारलं की बाबा ओमराजे खासदार म्हणून काम करत असताना तुमची कुठलीही अडचण आली तर ओमराजे तुम्हाला उपलब्ध होता का? तुमच्या अडचणीच्या काळात ओमराजे उपलब्ध होता का? तुमच्या समस्येच्या काळात ओमराजे उपलब्ध होता का? मला वाटतं ह्या प्रश्नाचं सुद्धा उकल तुम्ही करणं गरजेचं आहे. हां, आम्ही काम करत नसू, आम्हाला त्या ठिकाणी काहीच केलं नसेल आणि जर आम्हाला नाही लोकांनी रिझल्ट दिला तर आम्ही निश्चितपणे मान्य करू. मी स्थानिक स्वराज्य संस्थेचं सुद्धा बोललो. मी अजून परत त्याचं तुम्हाला परत रिपिटेशन करतो. जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिका ह्या तिन्ही निवडणुकामध्ये आमचे निष्ठावंत कार्यकर्ते जे माझ्यासारखेच 24 तास लोकांसाठी काम करणार आहेत, मी अनेक लोकांचं नाव या ठिकाणी घेऊ शकतो. हे नगराध्यक्ष पदासाठी, नगरसेवक पदासाठी, जिल्हा परिषद सदस्य पदासाठी, पंचायत समितीसाठी निवडणूक लढवत होते. असं असताना सुद्धा पूर्ण धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी आमच्या सदस्यांना अतिशय दारुण पराभव स्वीकारावा लागला. मग आमची लोक त्यावेळेस निवडणूक लढवत होते, ही निष्ठावंतच होती, मशाल या चिन्हावरच निवडणूक लढवत होते. मग आमच्या लोकांना 3 नंबर 2 नंबर, धाराशिवचं उदाहरण सोमनाथ गुरव नाव, तुम्ही वाटल्यास धाराशिवला जावा. सोमनाथ गुरव नावाचा जो नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार होता तो 2 टर्मचा नगरसेवक आहे. त्याचं काम विचारा लोकांना. जर लोक म्हटले की नाही नालायक माणूस होता, काही कामाचा नव्हता म्हणून पाडला, मान्य करीन. पण लोक जर म्हणले की हा काम करत होता, 24 तास लोकांसाठी देत होता आणि तरी सुद्धा त्याचा पराभव झाला, तर निश्चित तुम्ही, मला वाटते की मी सुद्धा जनतेला प्रश्न विचारणं गरजेचं आहे की बाबा ह्या कार्यकर्त्यांचा का पराभव झाला. मला त्याच्या पाठीमागचं एवढंच उत्तर मिळतंय की तुमच्याकडे सत्ता नाही, मग तुमच्याकडे स्थानिक स्वराज्य संस्था दिली तर तुम्ही कसं काम करणार. मला वाटतं हा प्रश्न त्या माणसाच्या मनात पडला असेल, म्हणून मी असेल, आमचे आमदार असतील, आमचे कार्यकर्ते असतील, ह्यांनी पूर्ण वेळ सामान्य माणसासाठी काम करून सुद्धा त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अख्ख्या लोकसभा कार्यक्षेत्रामध्ये एकही पंचायत समिती आमच्या विचाराची निवडून आली नाही, एकही नगरपालिका त्या ठिकाणी आमची निवडून आलेली नाही. आणि जिल्हा परिषदला तर अतिशय वाताहत त्या ठिकाणी आमच्या उभा राहिलेल्या निष्ठावंत कार्यकर्त्याची झाली. मग माझ्या मनात हीच खंत आहे की सामान्य लोकांनी जो कौल दिला त्या ठिकाणी मतदान करत असताना, तो सत्तेच्या बाजूने दिला, त्यांची विकास कामं होण्यासाठी दिला, तर मला वाटतं त्याच्या बाबतीत जी मी भूमिका घेतली ती मला गैर वाटत नाही. माझा आयुष्यातलं राजकारणात येण्याचं कारण मी कधीही लपवून ठेवलेलं नाही, मी कधीही झाकून ठेवलेलं नाही. आणि माझ्या मतदारसंघामध्ये जे मी बोललोय त्या मुद्द्यावर मी ठाम आहे की माणूस कुठल्या का पार्टीनं असना, पण ज्याचा विचार नीच आहे, ज्यानं नीच कृत्य केलंय, अशा माणसाला माझा कायम विरोध असणार आहे. आणि तो विरोध तुम्हाला इथून पुढच्या कालखंडामध्ये सुद्धा कायमस्वरूपी दिसत राहील. मी शपथ घेऊनच उतरलो होतो की अशा नालायक लोकांचं राजकारण संपवल्याशिवाय मी शांत बसणार नाही. त्या शक्तीशी मी प्रामाणिक आहे. आपल्या माहितीसाठी ती जेव्हा भारतीय जनता पार्टीत आलं त्यावेळेस सुद्धा ओमराजे शिवसेनेत होता, पण ओमराजेनं त्याला विरोध केलाय, हे रेकॉर्डवर आहे. आणि इथून पुढच्या कालखंडामध्ये सुद्धा अशा वृत्तीच्या लोकांना विरोधच राहणार. तर ओमराजे निंबाळकर हे पहिल्यांदाच प्रसाद माध्यमांना सामोरे गेले. 21 कामं आत्तापर्यंत आपण पूर्ण केली, निधी वितरित झालाय. खासदार निधीच्या बाबतीमध्ये संभ्रम पसरवण्याचा प्रयत्न सुरू आहे असा देखील आरोप ओमराजे निंबाळकरांनी केला. आपके कुछ इलेक्ट्रॉनिक मीडिया के माध्यम से मुझे सांसद बनने के बाद वहाँ पे जो
मेरे चुनाव क्षेत्र के विकास के लिए जो निधि आवंटित होता है उसके बारे में आंकड़े दिए गए हैं। मैं इसके बारे में स्पष्ट करना चाहता हूं कि एक सांसद को एक साल में उसके चुनाव क्षेत्र के विकास के लिए 5 करोड़ रुपए आवंटित किए जाते हैं। 5 साल का अगर आप हिसाब देखेंगे तो 25 करोड़ रुपए एक सांसद को एक टर्म में 5 साल में मिलते हैं और आवंटित निधि को खर्च करने के लिए एक सांसद को 5 साल का समय रहता है। मुझे लगता है एमपी लैड फंड का जो कुछ मूल्यमापन आप कर रहे हैं वो 5 साल खत्म होने के बाद आपने करना चाहिए, क्योंकि उसका लिमिट जो है खर्च करने का वो 5 साल है।